जैन साहेब, साहेब बरं झालं तुम्ही तुमची पोस्टिंग इथं करून घेतली. आम्हाला लय भारी वाटते. लय भारी काम केलं साहेब तुम्ही. त्या मुलाच्या आत्महत्येची खबर कोणी दिली सगळ्यात आधी? साहेब ते जित्या नाही का रिक्षावाला, त्यानं दिली. रिक्षावाला तिकडे काय करत होता? म्हणजे त्यो मामा, मामी आणि लाली तिकडे गेली होती. मामा त्या माधुरीच्या हळदीतलं फुटेज बघायला गेला होता आणि ही सगळी मामाला हुडकायला तिकडे गेली होती. लाली? लाली म्हणजे तुझ्या भावाची बायको ना? हो साहेब. ती तिकडे काय करत होती? मामी तिकडे गेली होती ना, मग ती मामीला मदत करायला गेली असेल कदाचित. मला एक गोष्ट नक्की सांगता येत नाही. सगळ्यांना बोलून घेऊ. हो साहेब. एक मिनिट, त्या मुलाची कम्प्युटर सिस्टीम आणली का? घेऊन आलोय पोलीस स्टेशनला. त्या डाटा रिकव्हरी वाल्याला पण सांगितलंय यायला. लाली, त्या जामकरचा संशयाचा काटा माझ्यावर फिरण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे. त्या माधुरीकडचे पैसे तर मला मिळाले नाहीत, पण काहीही करून त्या आर्याकडचे पैसे मला मिळाले पाहिजेत. तिचे पैसे, तळघरातले पैसे आणि कातळवडीचे पैसे घेऊन इथून कायमचा फरार. पण आर्याकडचे पैसे कसे गायब करू? तिथेही तो जामकर नावाचा काटा आहेच. हा सुधाकर इथे काय करतोय? पाक्या मामा चल, जामकर साहेबांनी तुला चौकशीसाठी बोलवलंय. अरे तुला लाज वाटते का? बापाची तक्रार देत होतो. तुझ्या बापाची चौकशी होईल म्हणून तू माझ्या हाताबाहेर पडलास. तक्रार देऊ दिली नाहीस आणि आता मला चौकशी नाही आलास. बरं, मी नव्हतं सांगितलं दारू डोसून त्या जीव दिलेल्या पोराच्या घरी जायला, कळलं का? ते असले कांड करायचे मग चौकशीसाठी बोलवणारच ना. आणि तुला एकट्याला नाही बोलवलं, मामी आणि त्या जित्याला पण बोलवलंय. माझा काय संबंध? आम्ही मामीला फक्त घेऊन गेलो रिक्षातून, मला कशाला? हा, हे फक्त मामीला घेऊन गेला होता. मी बघितलं. खरंच तू बघितलं ना? हा. तू बी चल. मी कुठं काय केलं? अरे मी तर नव्हतो मी इथं. तुम्हाला यायचं नसेल ना तर तसं सांगा, मी साहेबांना सांगतो. मग साहेब येतील आणि बरोबर तुम्हाला 3rd डिग्री देतील. ते आम्ही कधी नाही म्हणलो? हा, कर नाही तर त्याला डर कशाला रे? ए चल जाऊन ये. चला. तुझा कर साहेब, मी काही नाही केलं. मला तुला काय साहेब ऐका तरी. ए पाक्या मामा, काय झालं? अरे काय का केलंस तू असं? अरे बोल. अरे मामा सोड. अरे बोल म्हणतो ना. बोल मला. हे ह्याला मग घे चौकशीला. हे पण होता त्या व्हिडिओग्राफरच्या घरात. अरे मामा काय बोलतोयस तू? दारूच्या नशेत काय बी भरायला लागलायस? कुठला राग कुठं बी काढतोयस? ह्यो पण होता त्या व्हिडिओग्राफरच्या घरात. हे मामा, तुम्हाला नाही सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही ते, कळलं का? शांत राहा जरा. हे तू काल त्या व्हिडिओग्राफरच्या घरी गेला होता का? ऐका दादा काय बोलतोयस? मी कशाला जाईल? माझं काय काम आहे तिकडं? तुला माहिती नाही हो मामा कसा आहे? आपल्या घरदारावर डोक धरून बसलाय. ह्याला माझ्यावर राग आहे, आपणवर राग आहे, त्याच्यामुळे काही बरळतोय हो. त्याच्यामुळेच मी तिकडे असल्याचा भास झाला असणार आहे त्याला. आता जर का आप्पा आले का नाही इथं तर असं म्हणून ह्यो आप्पा बी होते तिकडं. हे सोड. ए तुझा बाप नव्हता, तूच होतास तिथं. तुम्हा बाप लेकावर माझा संशय होता म्हणून तो व्हिडिओ बघायला गेलो तो. म्या बरं बघितला व्हिडिओ तू? काय घावलं त्याच्यात? काय घावलं असेल तर दादाला दाखव. दादा पोलिस लगेच सोक्ष लावत. दाखव दाखव की. अरे काय नाहीच तर उगाच कशाला दारू पण बरळतोयस? मामी
सांग बरं, ह्यो काल रात्री शुद्धीत होता का? नाही नव्हतं. हे बघ, मला विचार ना, अरे काय सुधरत नव्हतं मामाला. अरे आम्ही रिक्षातून आणलंय तर मामाला घालून. अरे 3-4 वेळा मामीनं पाणी ओतलं तोंडावर, तवा कुठं शुद्धीवर आलं ये. हो जित्या होता तिथं. मग जित्या मला सांग बरं, तुझ्या रिक्षाच्या मागे मी दिसलो का? नाही मग रिक्षाच्या पुढे दिसलो का? नाही ए मग तू सांग बरं, कुठं दिसलो का? नाही काय लागा मामा, अरे कुठला बी राग कुठं बी काढायचा असतोय वय. हे अरे काय लागा, आपला देव माणूस आहे की, आणि तो असं वागतोय त्याच्या बरोबर. हे आमच्या काळात असं नव्हतं लागा, ए बस, असं बी नव्हतं लागा. तुला काय मी येडा वाटतोय? जेवढा मी दारू प्यालो हे खरं होतं, तेवढाच हा तिथं होता हे खरं आहे. ए ठीक आहे, बास झाले. यो तिथं होता का नाही हे आम्ही हुडकून काढू. साहेब आधीच लय चिडले, सगळ्यांना लवकरात लवकर बोलवलंय. आणि तुम्ही दोघांनी पण चालायचं. चला. अयो अरे मी कुठं काय केलंय? तू जिथे सोबत असतोस ना? होय जिथे काल मामा सोबत होता. होय तुम्ही तिघं काल दारू पिला. होय मग गप चालायचं. होय. नाही आलाय. कुठं काय केलंय हो, साहेब? काय साहेब, अहो, काय तुम्ही ऐकत नाही? काय झालं रडायला? माझा भाऊ मेला. काय तरी मी जीव द्याला काय? अहो तसं नाही, माझ्यासाठी मेला. त्याचा माझा संबंधच संपला आता. आधी तो तुमच्यावर आरोप करत होता, आणि आता माझ्या लेकरावर, गोपाळवर नको नको तो आरोप करतो. या त्याच्यात तर त्यांना दुसरं येतच काय? एवढंच वाटतं तर स्वतःच्या मुलीला सांभाळून ठेवायचं, लक्ष ठेवायचं ना तिच्यावर. हे त्याचं जर असं चालू राहिलं ना तर खरोखरच त्याला वर पाठवील मी. आता तो असा ऐकायचा नाही, त्याला त्याच्या दुकानात जाऊन माझं हिंगत दाखव. थांबा की, थांबा. बघा तुम्ही कुठं बी जायचं नाही. अहो झाला एवढा तमाशा पुरा झाला की, आता मला कसला वाद नको. वाद तुझा भाऊ घालतोय, तो कायमचा संपवायचा म्हणून निघालो होतो मी. जा, नाही जावा. आणि मग कायमचं जेलमध्ये खडी फोडत बसा. इथे आहे ना कसं तरी करून माझ्या सुधाकरमुळे तुमच्यावर पोलीस केस होता राहिलेली आहे. नाही बाई, तुम्हाला काय जेलमध्ये जायची हौसच आहे, जावा. अहो तुम्ही जरा वायच रागावर नियंत्रण ठेवा की. हा अप्पा, उगाच तुम्ही या सगळ्यात नका ना अडकू. ती माधुरी सापडेपर्यंत आपण शांत राहूया. हा बाई, माहिती आहे आम्हाला का तुमचं रक्त लय सळसळत, तुम्ही कोणाच्या बापाला भेट नाही, सगळं माहिती आहे आम्हाला. पण वायस जरा सबुरीनं घ्या. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून गप राहतो, पण पुन्हा जर तो असं वागला ना तर तो आहे आणि मी आहे. अरे बाहेरच्या माणसांच्या कुठं नादाला लागतो, या घरातच खोट आहे. अरे कुणीतरी या घरातलाच आहे, त्याच्यामुळेच हे घडतंय सगळं. शाप लागलाय कुणाचा तरी ह्या घराला. समजा खानदान घेऊन जाणार आहे, वाटोळ करणार आहे, वाटोळ सगळ्यांचं. म्हातारे जरा गप राखी. नको नको ते बडबड करतच राहतात. या श्यामे घे चहा टाक. काय वरडते?